तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार आहे कोरीगड पाहण्यासाठी। तर आता आपण गौरव भाऊचा रॅप ऐकू, चला तर मग। शनिवार रविवार नुसती मजा आहे, आयुष्यात फक्त आणि फक्त मजा आहे। मैं क्यों मंगे धड़क रहा है दिल, पगार संपून गेला माझा भरता भरता बिल। ओठों पे नगमे है आंखों में सपने, ते तर बरं झालं उधार देणारे मित्र चांगले। जब पहला पगार आया था आनंद सा आया था, बापू को घड्याळ और माँ को साड़ी लाया था। कैसे मैं बताऊं तुझे कैसा फीलिंग आया था, कैसा मैंने पाया था, कितना मजा आया था। सिग्नल पे भिखारी दिखा तो ऐसा लगता था। फायनली आम्ही कोरीगडासमोर पोहोचलोय आणि तो समोर आहे ते कोरीगड आहे। या ठिकाणी माहिती फलक सुद्धा लावण्यात आले आहे। इथून आम्ही पायी दिंडी प्रवास सुरू केला। गडाच्या पायथ्याशी करवंदाची खूप झाडे आहेत, तर आम्ही करवंद सुद्धा काढून खाल्ले मित्रांनो। जर तुम्हाला कोरीगड पाहायचा असेल तर मित्रांनो पावसाळ्यात या, कारण पावसाळ्यात बघण्यासारखी दृश्य असतात। शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव, हर हर महादेव। धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। हे अशा प्रकारे गड चढत असताना अशा घोषणा देत जावा, जेणेकरून आपल्याला जोश येईल चालण्यासाठी। इथे दगडामध्ये श्री गणेशाची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते, खूप सुंदर मूर्ती आहे। जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पावसाळ्यात जर आला तर या पायऱ्यांवरून पाणी वाहताना दिसेल तुम्हाला। हे दृश्य हे बघण्यासारखे आहेत आणि व्हिडिओ काढण्यासारखे सुद्धा आहेत। तसेच पुढे गेल्यावर थोड्या अंतरावर एक पाण्याचं टाकं भेटेल तुम्हाला। ह्या ठिकाणी पाणी साठवायचं टाकं आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे टाकं बघू शकता तुम्ही किती मोठं आहे, ते पण डोंगरामध्ये कोरले आहे। कसं कोरलं असेल विचार करा। तसेच बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे। इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं आहे, इथलं पाणी एकदम स्वच्छ आहे, तर पाणी पिऊ शकता तुम्ही। तर आता आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी म्हणजेच गणेश दरवाजापाशी पोहोचलोय। भरभक्कम बुरुज आणि मजबूत अशी तटबंदी आपणास पाहायला मिळते। गडावरून आपल्याला हे दृश्य पाहण्यास मिळते। गडावर पोहोचल्यानंतर अगदी समोरच 2 चौथरे आहेत, त्या चौथऱ्यावर गडाची माहिती दिली आहे। तर हे आहे शंभू महादेवाचं मंदिर। मंदिराच्या बाहेर 4 तोफा ठेवण्यात आल्या आहे।
मंदिराच्या पाठीमागे एक खूप मोठं तलाव आहे, पण या ठिकाणी पाणी नाही आहे पाऊस नसल्यामुळे. गडावर पोहोचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते विस्फूर्ण असे पठार. हे आहे भुयारी टाके. हे पण पाण्याचे टाके आहे, तर तुम्ही बघू शकता. तटबंदीच्या बाजूला काही ठिकाणी अशा तोफा ठेवण्यात आल्या आहे. हे आहे गडमाता कोराई देवीचं मंदिर. हे आमच्या इथले महाराज आहेत. यांनी तोफ गोळा घेतला आणि व्यायाम चालू केला. तर आता सध्या आपण कोराई माता मंदिरात पोहोचलोय आणि अशा प्रकारे पताके वगैरे लावून त्यांनी सजावट केली मंदिराची. देवीची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे. इथून खाली गेल्यानंतर अजून एक दरवाजा आहे. ती गडाला येण्यासाठी दुसरी वाट आहे. हे सर्व प्राचीन वाड्याचे अवशेष आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे अवशेष आहेत. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला, आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.